1848 साल, पुण्याचे रस्ते. एक स्त्री शाळेत जायला निघाली होती, शिकायला नाही शिकवायला. रस्त्यावरच्या लोकांनी तिच्यावर दगड फेकले, चिखल ओतला, शेण फेकलं, पण ती थांबली नाही. ती रोज जायची, रोज मार खायची आणि रोज शाळेत जाऊन शिकवायची. ती होती सावित्रीबाई फुले, भारताची पहिली महिला शिक्षिका. आणि आज आपण बोलणार आहोत त्यांच्या 5 अशा विचारांबद्दल ज्या विचारांनी खरी क्रांती घडवली आणि जे विचार आजच्या तरुणाईला जितके गरजेचे आहेत तितकेच 1848 साली होते, किंबहुना आजच्या काळात जास्त गरजेचे आहेत. 3 जानेवारी 1831 सातारा जिल्ह्यातील नायगाव एका शेतकरी कुटुंबात एक मुलगी जन्माला आली. नाव सावित्री. वय 9 वर्ष आणि लग्न झालं ज्योतिबा फुले यांच्याशी. त्या काळात लग्न झालेल्या मुलींना शिक्षणाचं स्वप्नही पाहण्याची परवानगी नव्हती, पण ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि मग सावित्रीबाईंनी सगळ्या जगाला शिकवलं. 1 जानेवारी 1848 पुण्यातील भिडेवाडा भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू झाली. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या. त्यांनी फक्त एकच शाळा नाही उघडली, 1851 पर्यंत त्यांनी 3 शाळा उघडल्या आणि स्वतः 150 मुलींना शिकवलं. बघा, शाळेत जाताना त्यांच्यावर दगड द्यायचे, चिखल फेकला जायचा, शेण टाकलं जायचं, पण सावित्रीबाई एक उपाय करायच्या. त्या 2 साड्या सोबत न्यायच्या, एक घालायच्या घरी निघताना आणि दुसरी शाळेत गेल्यावर बदलायच्या. हे होतं त्यांचं धाडस, हा होता त्यांचा निर्धार. त्यांनी लिहिलं, त्यांनी शिकवलं, त्या लढल्या, त्या जगल्या, पण आपल्यासाठी नाही, दुसऱ्यांसाठी. आणि बघा ना, मरणही प्लेगच्या रुग्णाची सेवा करताना आलं. अशा होत्या सावित्रीबाई फुले. आणि आता आपण जाणून घेऊया त्यांचे ते 5 विचार जे आजही आपल्याला जगणं शिकवतात. नमस्कार, मी हेमंत येडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात. चला वळूया पहिल्या विचाराकडे. सावित्रीबाई फुले म्हणायच्या, उठा, जागे व्हा, शिका, परंपरा तोडा, मने मुक्त करा. अवेकन, अराइज अँड एज्युकेट, स्मॅश ट्रेडिशन्स, लिबरेट माइंड्स अँड ट्रान्सफॉर्म सोसायटी. हे त्यांचं पहिलं आणि सर्वात मोठं क्रांतिकारी वाक्य. पण हे फक्त वाक्य नाही, त्याच्या मागे एक कहाणी आहे. बघा, 1848 साली जेव्हा सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली तेव्हा समाजातील लोकांनी म्हटलं, बघा हे पाप आहे, मुलींना शिकवणं पाप आहे. पण सावित्रीबाईंनी त्यांना सांगितलं, जे शिकत नाहीत ते खरोखर मागे राहतात. पाप शिकण्यात नाही, पाप अज्ञानात राहण्यात आहे. आणि आज तुमच्यापैकी अनेकांना सांगितलं जातं की हे शिकू नकोस, हे करू नकोस, हे आपल्या घरात होत नाही, हे आपल्या जातीत, धर्मात, समाजात होत नाही. पण सावित्रीबाई सांगतात, उठा, जागे व्हा, प्रश्न विचारा, कारण ज्ञानच तुमचं खरं स्वातंत्र्य आहे, बाकी सगळं नंतर. बघा, त्यांनी लिहिलं होतं, आळस हे गरिबीचं लक्षण आहे, तो ज्ञानाचा, संपत्तीचा आणि सन्मानाचा शत्रू आहे. आज सोशल मीडियावर तास घालवणाऱ्या तरुणांनी हे एकदा मनापासून समजायला हवं. दुसरा विचार, हा विचार आहे का आणि मनात घोळवा. एका पुरुषाला शिकवलं तर एक माणूस घडतो, एका स्त्रीला शिकवलं तर एक कुटुंब घडतं, एक राष्ट्र घडतं. इफ यू एज्युकेट अ मॅन यू एज्युकेट अन इंडिव्हिज्युअल, बट इफ यू एज्युकेट अ वुमन यू एज्युकेट अन एंटायर फॅमिली अँड इव्हेंच्युअली अ नेशन. हे सावित्रीबाईंचं दुसरं क्रांतिकारी वाक्य. याच्या मागे एक कहाणी आहे. सावित्रीबाई ज्या मुलींना शिकवायच्या त्यांचे आईबाप विरोध करायचे, म्हणायचे मुलगी शिकली तर घर बुडतं. पण सावित्रीबाईंनी उत्तर दिलं, उलट जी आई शिकलेली असते ती मुलांना जास्त चांगलं शिकवू शकते, ती प्रश्न विचारू शकते, ती हक्क ओळखू शकते, ती एक जागरूक नागरिक घडवू शकते. आज भारतात अजूनही लाखो मुली 10वी नंतर शाळा सोडतात. कारण सांगितलं जातं की मुलींनी जास्त शिकण्याची काय गरज आहे. पण सावित्रीबाई सांगतात, एक शिकलेली आई एक संपूर्ण पिढी घडवते, एक शिकलेली मुलगी एक जागरूक समाज घडवते. हे समजलं तर मुलींच्या शिक्षणाबद्दलचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. तिसरा विचार, आणि हा विचार त्या काळात खूप मोठी क्रांती होती. जात आणि लिंग हे देवनिर्मित नाहीत, ते मानवनिर्मित आहेत. आणि जे माणसाने बनवलंय ते माणूसच बदलू शकतो. कास्ट अँड जेंडर आर नॉट गॉड गिवन, दे आर ह्युमन क्रिएशन्स अँड व्हॉट ह्युमन क्रिएट ह्युमन्स कॅन डिस्ट्रॉय. हे सावित्रीबाईंचं तिसरं क्रांतिकारी वाक्य. याच्या मागे एक प्रसंग आहे. सावित्रीबाईंनी दलित अस्पृश्य मुलींसाठी शाळा उघडली आणि त्या काळात अस्पृश्यांना शिक्षणाचा हक्क नव्हता. उच्चवर्णीय लोक म्हणाले की हे चुकीचं आहे, शास्त्राविरुद्ध आहे. पण सावित्रीबाई म्हणाल्या, शास्त्र माणसाने लिहिलंय, देवाने नाही. आणि जे माणसाने लिहिलंय ते चुकीचं असेल तर माणूसच ते बदलू शकतो.
1852 मध्ये सावित्रीबाईंनी महिला सेवा मंडळ सुरू केलं आणि त्या सर्व जातींच्या महिला एकत्र बसायच्या. हे त्या काळात अकल्पनीय होतं. आज व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर जातीवरून, धर्मावरून वाद होतात. ते कमी, आपण जास्त असे विचार अजूनही जिवंत आहेत. पण सावित्रीबाई सांगतात, जात देवाने दिली नाही आहे, माणसाने बनवली आहे आणि ती बदलण्याची ताकद माणसातच आहे, तुमच्यात आहे. चौथा विचार, आणि हा विचार आजच्या युगात अत्यंत रेलेव्हंट आहे. लेखणी तलवारीपेक्षा शक्तिशाली आहे. शिक्षण हे सामाजिक दुष्ट प्रवृत्ती नष्ट करणाऱ्यांसाठी सर्वात मोठं शस्त्र आहे. द पेन इज माइटर दॅन द स्वॉर्ड. एज्युकेशन इज द ग्रेटेस्ट वेपन टू इरॅडिकेट सोशल एव्हिल्स. हे सावित्रीबाईंचं चौथं क्रांतिकारी वाक्य. याच्या मागे एक प्रसंग आहे. सावित्रीबाई स्वतः कवयित्री होत्या. त्यांनी कविता लिहिल्या समाजाला जागा करण्यासाठी. त्यांनी पत्रे लिहिली अन्यायाविरुद्ध. त्यांनी भाषणे केली हक्कांसाठी. एकट्या स्त्रीने लेखणीच्या जोरावर 1000 वर्षांच्या परंपरा हलवल्या. कारण त्यांना माहिती होतं की शस्त्राने एक माणूस मारता येतो, पण शब्दाने हजारो माणसे जागवता येतात. आज तुमच्या हातात स्मार्टफोन आहे, सोशल मीडिया आहे, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे. तुम्ही एक रील बनवता, लाखो लोक पाहतात. तुम्ही एक पोस्ट टाकता, हजारो लोक वाचतात. सावित्रीबाई सांगतात, ही लेखणी ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. पण प्रश्न हा आहे की तुम्ही ती ताकद नाचगाण्यांसाठी वापरता की क्रांतीसाठी? हा एक मोठा प्रश्न आहे. पाचवा विचार, आणि हा सर्वात महत्त्वाचा. सावित्रीबाई म्हणायच्या, अन्याय करताना प्रश्न विचारा, जुर्माला आव्हान द्या आणि आपल्या हक्कांसाठी निर्भयपणे लढा. क्वेश्चन द अनजस्ट, चॅलेंज द ऑपरेसर्स अँड फिअरलेसली फाईट फॉर युअर राईट्स. हे सावित्रीबाईंचं 5वं क्रांतिकारी वाक्य. त्याच्या मागे एक कहाणी आहे. एकदा एका दलित विधवेला तिच्याच घरच्यांनी बालहत्या करायला भाग पाडलं. सावित्रीबाईंना कळलं. त्यांनी त्या स्त्रीला आश्रय दिला. त्या बाळाला त्यांनी स्वतः वाढवलं. समाज म्हणाला, हे चुकीचं आहे. पण सावित्रीबाई म्हणाल्या, चुकीचं आहे, पण अन्याय शांतपणे पाहणे मी ते करणार नाही. सावित्रीबाईंचे पती ज्योतिबा फुले गेले. त्यांचा अंत्यविधी करताना सावित्रीबाईंनी स्वतः अग्नी दिली. एक स्त्री, विधवा अग्नी देते हे त्या काळात अकल्पनीय होतं. पण त्यांनी ते केलं, कारण तो हक्क होता आणि तो त्यांनी घेतला. आज आपण आपल्या आजूबाजूला किती अन्याय होतो हे बघतो. सायबर बुलिंग होतं, डिस्क्रिमिनेशन होतं, महिलांवर अत्याचार होतात. आपण पाहतो आणि स्क्रोल करतो. आपल्याशी काय संबंध असा प्रश्न करतो. सावित्रीबाई सांगतात की जेव्हा तुम्ही अन्याय पाहून गप्प राहता, तेव्हा तुम्ही त्या अन्यायाचे भागीदार होता. प्रश्न विचारणं हे तुमचं कर्तव्य आहे. लढणं हा तुमचा हक्क आहे आणि गप्प राहणं हा कधीच पर्याय नाही. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सावित्रीबाई फुले 19व्या शतकातील होत्या आणि आज 21वं शतक आहे. त्यांचे विचार आज का लागू होतात? त्याचं मागचं कारण आहे की आज भारतात अजूनही 40% मुली माध्यमिक शिक्षणापूर्वी शाळा सोडतात. आज अजूनही जातीवरून भेदभाव होतो. आज अजूनही महिलांना समान वेतन मिळत नाही आणि आज अजूनही मुलगा झाला आणि मुलगी झाली या 2 बातम्यांना वेगळी वागणूक दिली जाते. आणि म्हणूनच सावित्रीबाई फुले यांचे विचार आज जास्त गरजेचे आहे. कारण त्या लढाया अजूनही संपल्या नाही आहेत आणि ती लढाई लढायची आहे तुम्हाला, आजच्या तरुणाईला. सावित्रीबाईंनी मशाल पेटवली, आता ती मशाल तुमच्या हातात आहे. आता थोडक्यात सांगायचं झालं तर सावित्रीबाई फुले यांचे 5 क्रांतिकारी विचार. पहिला म्हणजे उठा, जागे व्हा, शिका, ज्ञानच खरं स्वातंत्र्य. दुसरा, स्त्री शिकली तर कुटुंब आणि राष्ट्र घडतं. तिसरा, जात मानवनिर्मित आहे, बदलण्याची ताकद आपल्यात आहे. चौथा, लेखणी तलवारीपेक्षा शक्तिशाली आहे. आणि 5वा, अन्यायाविरुद्ध प्रश्न विचारा, गप्प राहणं हा पर्याय नाही. सावित्रीबाई फुले 1897 मध्ये गेल्या प्लेगच्या रुग्णाची सेवा करताना, स्वतःचा जीव धोक्यात घालून. त्यांची लढाई आजही जिवंत आहे. कारण समता, शिक्षण आणि न्यायाची लढाई कधीच संपत नाही. ती प्रत्येक पिढीला नव्याने लढावी लागते. आजच्या तरुणाईला एकच विनंती, सावित्रीबाई फुले यांचे हे विचार फक्त ऐकू नका, आत्मसात करा आणि मग बदला स्वतःला, आपल्या आजूबाजूला, आपल्या समाजाला आणि आपल्या देशाला. कारण सावित्रीबाईंनी एकट्याने बदल घडवला होता, तुम्ही लाखो आहात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या 5 विचारांपैकी तुम्हाला कुठला विचार सर्वात जास्त महत्त्वाचा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रेरणादायी विषयांसाठी. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.